तो प्रॉफिट मध्ये आण येईल मी बरोबर येईल. चालू आहे 2000 रुपये लॉस मध्ये चालू आहे. येतील 5,000 पर्यंत प्रॉफिट मध्ये येऊन लागेल. ओम वर विश्वास आहे तेवढा, म्हणून आज असे दिवस आहेत आपले गरीब आहे गरीब. तर फायनली गाईज हे बघा कपडे घेतले आणि चेहऱ्यावरती आनंद बघा तुम्ही. ही चीज कर चीज मस्त होता. चहा मस्त होता ना बाई. चहा आवडला बरं का गाईज. मामींनी बनवला होता माझ्या. फुगटचं राहिलं तर गोरला. हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आता वाजले 5:30 सायंकाळचे. दिवसभर आम्ही फक्त आराम केलाय आणि रेस्ट केलाय फक्त. आणि इकडे हो बा गीता लॉस चालवून गेलाय काय ओमे. प्रॉफिट मध्ये आहे ना. तुम्हाला नंतर मी तुम्हाला दाखवतो. आता ट्रेडिंग चालू आहे ओमची. काय ओम केव्हाचा उठून हे बघ गोदड्यांमध्येच आहे बघ अजून बी उठून काय म्हणतात ट्रेडिंग चालू आहे आणि मी पण करत होतो ट्रेडिंग. तर आता विषय असा आहे काहीच कापूस गेले का बरं नाही. तर विषय असा आहे घ्या भाऊ बाबा. नवरदेव दिसतोय का तू. ते माझं वॉच नको घालू भाऊ. माझं वॉच नको घालू तू. नको हे ग्रीन शर्ट व ग्रीन मॅच येते डायल. तर तूच सांग तुझ्या तोंडाने. काय माय कपडे नाही कपडे घ्यायला चाललोय आपण जत्रा हॉटेल कॉलेज रोड आणि जत्रा हॉटेलला जायचं म्हणजे माझ्याकडे कपडे नाही. जास्त नाराज होऊन गेला होता म्हणून ठीक आहे. रितेशकडे कपडे नाहीत म्हणे माझ्या रूमला कपडे. रितेशकडे जायचं त्या रूमला. तिकडे आपलं फिरणं होऊन जाईल. तिकडे जाऊ रितेशचे कपडे घेऊ आणि टाइमपास नाही करायचा बघा पहिले सांगतोय. नाही लगेच हा लगेच ना. मोहितला बी ए मोहित अलंगा बाजूल कर रे. तुझं काय काम आहे. काय काम आहे तुझं. आपल्याला कधी एक पार्सल द्यायचं जत्रा हॉटेलला. मोहितचं बी थोडं काम आहे पर्सनल. ते पार्सल द्यायचं आहे आणि आपलं बी फिरणं होऊन जाईल. तर जाऊ आपण आणि बघू काय सीन होतो. ए आला ना प्रॉफिट मध्ये. ट्रेडर लो छमला ट्रेडर आणि सांग ना थांब ना 2 मिनिटं थांब. आपण जातोय तर खर्च पाणी वसूल तर करू दे. खर्च पाणी वसूल मी तर केलाय भाऊ. मी आज खर्च पाणी वसूल केलाय. 160 रुपये मी दाबून खाल्लेले आहे. दाखव रे. जाऊ दे आपलं हे दाखव. पोर्टफोलिओ दाखव. देखो वाव प्रॉफिट चेक करो गाईस. हा तो मायनस मध्ये चालू आहे. दाखव रे करणार आहे कथा ट्रेड आहे बाया आजचा. हा $245 काढले आपण. 45 हा तो कधीच आहे आजचा आहे टुडेज. आणि आता किती 2.5 लाख ना चालू आहे आता. लवकरच तो प्रॉफिट मध्ये आण येईल मी बरोबर येईल. चालू आहे 2000 रुपये लॉस मध्ये चालू आहे. येतील 5,000 पर्यंत प्रॉफिट मध्ये येऊन लागेल. ओम वर विश्वास आहे तेवढा, म्हणून आज असे दिवस आहेत आपले गरीब आहे गरीब. काय रे बरोबर आहे का नाही. गरीब गरीब दिवस चालू आहे. ए बा कसा लग रहा शॅम्पू दिख रहा. अरे तू तर काय अडचण नाही. ए तू आवर आता गोदड्यार मधून नाही. जोपर्यंत ट्रेड प्रॉफिट मध्ये येत नाही तोपर्यंत इथून कोणी हलणार नाही. ए तुला काय सवय रे अशी. आवाज नको काढत जाऊ ना असे. तर आता जोपर्यंत ट्रेड प्रॉफिट मध्ये येते तोपर्यंत आपल्याला इथून हलता येणार नाही. प्रॉफिट मध्ये आलो का लगेच निघू. आपला सीन असा आहे. जाऊ चहा वगैरे घेतला तर ठीक. पण काही इच्छा नाही आत्ताच उठलो यार. आणि हा आपण तर चहा लागतोच आपल्याला. क्यावर आहे डोकं दुखतंय घ्यावंच लागेल. ओके चहा घ्यायचा आहे आणि चहा घ्यायचाच आहे तर येईल म्हणून. आपण आपल्या टाइमवर जाऊ. हा ठीक आहे आपल्या टायमावर जाऊ आपण. तोपर्यंत आता जाऊ रितेशची बॅग घेऊ. कपडे नाही रितेशकडे. पोरींपेक्षा जास्त अवस्था आहे रितेशची. थंडी वाले मग घाल ना. ए बा तू डायरेक्ट तो हो सालदार वाटे ना. डायरेक्ट सालदार शोटर काही नको सांगत जाऊ सालदार सुद्धा पंधरा कपडा सालदार वापरस का काही. 1100 ते सालदार वापरू किती? 1200च आहे ना. नाद करतो का. 220 पल्सर 220 वापरतात सालदार. हा भाऊ सालदार भाऊ एक सालदार करता. R15 होती भाऊ म्हणतो. फायनली पब्लिक कर एक्झिट. 225 239. ए बा बेकार ट्रेडर रे.
ही काय नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी. झालं एक्झिट प्रॉफिट डन, काही विषय नाही. पैसा वसुली, चावी घेऊ द्या आपल्याला. हे बाय कितीचा प्रॉफिट काढला? $253. किती? 517 टोटल आजचं. अरे बा, $517 इंटू 85.52. मला थांब एक मिनिट हिशोब करू ते मॅम. म्हणाला की तसं लागला. मोबाईल दाखव तुझा. 517 टाक. 517 हा गुणिले गुणिले 85.92 गाईस टू डेट. चक्रम परत टाक. 100 काय 500 काय काय खरं नाही, या पोळ्या काय काम नाही. हे बा 517 ना रे ओम. 17 इंटू किती होता रे? हा 85.92. दिस इज Oh my God. टुडेज प्रॉफिट आवर. वाव, इट्स अमेझिंग फिलिंग. फायनली गाईज निघालो आहे आपण आणि ही आपली गाडी हा पुढेच राहतोय. तुम्ही असताना टेन्शन नाही घेत रे मी जास्त. चलो हे लटांगण पाय. चलो बैठो. फायनली पब्लिक निघालोय आपण आणि चलो चलते. आधी चहा घ्यायचा का पब्लिक? का येताना घ्यायचा? येताना घेऊ. आता डायरेक्ट सगळ्यात आधी रितेशच्या रूमला जाऊन त्याच्याला बुचकं उचलून आणू. मला डोकं खायला इतकं डोकं खातोय. कपडे नाही अरे बाबा माझे होत नाही त्याला. खरं नाही ते माझे कपडे त्याला धुवून टाकले असते मी. तर आता जाऊ आणि कपडे उचलून आणू त्याच्यात. चल कर, गाडी चालू कर लगेच. मोबाईल चलो. फायनली गाईज हे बघा कपडे घेतले आणि चेहऱ्यावरती आनंद बघा तुम्ही. ही चीज रितेशचं मिशन कम्प्लीट झालेलं आहे. रितेश कसं वाटतं? 2 शब्द देतं बरं. आता कसं वाटतंय? गार वाटतंय? नाही गरम कपडे घालून गरम वाटत तुला? गार नाही वाटणार तुला. गार होत होतं म्हणून कपडे घेऊन दिले म्हणजे गेला आलो होतो तुझे. आता खुश ना? येस. नको का आता? ठीक आहे मिशन कम्प्लीट. आणि काय आता वातावरण बघा तुम्ही. हा वाव, व्हॉट अ व्ह्यू. आणि हा उड्डाण पूल इतका क्लास वाटतंय. सरळ जायचंय मग आपल्याला. इकडनं डायरेक्ट आपण सिद्धा निघून जाऊ. आता थोडं मधून आलो ना आपण. आता इकडनं सरळ निघून जाऊ. तर आता मस्तपैकी आपल्या एरियात जाऊ, कडक चहा घेऊ आणि काही विषय नाही. मिशन तर कम्प्लीट झालंय. रितेशचे कपडे घ्यायचं. तर काय जाता असा सीन झाला की मी जाता माझ्या मामांकडे गेलो होतो फार दिवसानंतर. इथं डायरेक्ट असं जात होतो आणि इकडंच घर होतं. आई मला कधीची सांगत होती मामांकडे जाऊ नये. तर म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही. जाऊन आलो आणि तिथं चहा वगैरे पिऊन घेतला आम्ही. आणि हे बघा किती नाईट होऊन गेली. सायंकाळी निघालो होतो आणि आता वाजून गेले 7:30-8. तर भेटलो मामांकडनं आणि आता चाललो आपल्या घरी. आणि काय अडचण नाही. बस एवढंच. आता घरी जातो, रूमला जातो आणि बघू मग पुढचं नियोजन काय नाही. पुढचं नियोजन काहीच नाही. पुढचं नियोजन फक्त असं राहणार आहे. फक्त माहिती फक्त मस्ती चालते. यांचं दुसरं काय येतं रे तुला? काही येत नाही ना तुला? गोळा आहे तू, गोळा. आणि तू रे? महागोळा. तू रे? प्रोमॅक्स गोळा. अल्ट्रा प्रोमॅक्स. जाऊ द्या माझ्या मामांना भेटून कसं वाटलं? एकदम टकाटक वाटलंय. काय अडचण नाही. आता चाललंय अचानक भयानक म्हणजे आपल्या रूमला. चहा मस्त होता बरं का? चहा मस्त होता ना बाई. चहा आवडला बरं का गाईस. मामींनी बनवला होता माझ्या. फुकटचं राहिलं तर गोरला. गाईस इतके पट्यारासारखे बसले होते ना. बाबा काय शांत पोर. अरे बाबा म्हणत असेल काय शांत पोर बाबा. या शांत नाही बरं का. आता पाहून घे याशी काय शांत भिंत नाही. आपला किस्सा माहिती. शांतन संतन इकडे काही विषय नाही. जसे आहे तसे चांगले आहे भाई. लाईफ मध्ये हॅप्पी राहतो आणि कोणाला फसून तरी नाही जगत आम्ही. नाही का? जो अंदर से वही बाहेर आहे. जास्त काही नाही. याच गोष्टीचं चांगलं वाटतं. चांगले मित्र आहे. एन्जॉयमेंट चालू आहे आणि चालणार आहे आणि असंच जगू. नाही का? टेन्शन नाही घ्यायचा. लोड नाही. याला लोड लागतो भो. तू लोड घ्या आम्ही उशी घेऊ. त्याच्यामुळे
मस्तपैकी लाईफ जगायची, टेन्शन नाही घ्यायचं. आता मस्तपैकी आम्ही गाणे वाजवतो आणि चलने दो सफर का आनंद लेते, नाही का. गाईस फायनली आता रूमला पोहोचलोय आणि ओमनी येतात बरोबर आहे. परत आपली ट्रेडिंग लागून दिलेली. ए बा $23 आला प्रॉफिट मध्ये. बस चल कर, चाल एक्झिट, बसून जाईल 0.2 चालू वाटे. माझं किती $40 व्हायला पाहिजे. अंदाज आहे का तुझा बरोबर? 42 बाक कर ना. डे डन आहे आजचा, काही विषय Day done. हे पा टुडे, हे पा हा टुडे आज किती प्रॉफिट झालेला आहे टोटल $572.60. हे बघा. एक काम करतं बरं, आता मी सांगेल तसं कर. हॅलो ए, हे पा डॉलरचा रेट पा काय चालू आहे. डॉलरचा काय रेट चालू आहे? 88.58. 88.58. फक्त मला टोटल रेव्हेन्यू दाखव. आपला प्रॉफिट आहे 572.60. 572.62 आहे. तू घालत होतोस ना 572 जाऊ दे तूच देऊन दे ना मला 88.58 झाला ना? ओके ना? हो. डन. डे डन. चला, कोणाचा फोन चालू आहे? ठेवणार आहे. आजचा डे डन मी पण केली, पण मी तुम्हाला दाखवली नाही कारण की मी मोबाईलमध्ये शूट करतो. जेव्हा मला दाखवलं असतं, पण मला दाखवायचंच नाही. प्लीज जाऊ दे, आता तो विषय सोडा. फायनली रूमला आलो, रितेशला कपडे दिले. आता गेला आहे बाहेर कुठेतरी, काहीतरी काम होतं, काय असेल काय माहिती. सॉरी, आमच्या रूमवरचं पाणी संपलंय. तर मग खाली वॉचमॅनला सांगायला गेलाय की टाकी चालू करून दे. तर पाणी गेलं असं ऐकून सगळ्यांचा रूम मध्ये डायरेक्ट असा हाहाकार मच गया था पूरे रूम में. फिर अब बोलने को गए रितेश आएगा, फिर पाणी बिणी आ जाएगा. आता आम्ही जातो जेवायला. आता रेस्टिंग मोडच चालू आहे. काय प्लॅन होतो तुमच्याशी तर मी उद्या भेटेलच. बाकी आजसाठी एवढंच. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.